हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 च्या संदर्भात लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या विषयामधून इंडियन सिटिझनशिप म्हणजे भारतीय नागरिकत्व या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच त्या एमसीक्यूचे आन्सर आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती 31 मार्चला सुरू झालेली आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही या कोर्सला रजिस्टर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा आणि एक्झाम क्रॅक करण्याच्या तयारीला लागा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ सिटिझनशिप डज इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड? भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं जे संविधान आहे ते एकच नागरिकत्व देते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिंगल सिटिझनशिप, एकच नागरिकत्व. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील विथ द सिटिझनशिप? संविधानातील कोणती अनुच्छेद नागरिकत्वाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, संविधानाच्या भाग 2 मधील अनुच्छेद 5 ते 11 हे भारतीय नागरिकत्वाच्या तरतुदी सांगतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आर्टिकल 5 to 11, अनुच्छेद 5 ते 11. पुढचा प्रश्न आहे, अ पर्सन बॉर्न इन इंडिया ऑन 15th of August 1947 इज? 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात जन्मलेली व्यक्ती. ऑप्शन्स दिलेत, नॉट एन इंडियन सिटिझन, भारतीय नागरिक नाही, अन इंडियन सिटिझन ओनली इफ पॅरेंट्स आर सिटिझन, फक्त जर पालक नागरिक असतील तरच नागरिक, ऑटोमॅटिकली अन इंडियन सिटिझन, स्वयंचलितपणे भारतीय नागरिक, आणि एलिजिबल फॉर ओसीआय, ओसीआय साठी पात्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑटोमॅटिकली अन इंडियन सिटिझन, स्वयंचलितपणे भारतीय नागरिक. कारण 26 जानेवारी 1950 नंतर संविधान लागू झाल्यानंतर भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती जन्मतः भारताचा नागरिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, फॉर सिटिझनशिप बाय बर्थ आफ्टर 1 जुलै 1987 ॲटलिस्ट वन पॅरेंट मस्ट बी? 1 जुलै 1987 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान एक पालक असणे आवश्यक आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला, अ रजिस्टर्ड ओसीआय, ओसीआय नोंदणीकृत, अन इंडियन सिटिझन, भारतीय नागरिक, अ पीआयओ होल्डर, अ पीआयओ कार्ड धारक, अ रेसिडेंट फॉर 5 इयर्स, 5 वर्ष निवासी. 1 जुलै 1987 नंतर एखाद्या मुलाला नागरिकत्व फक्त जर एक पालक जन्माच्या वेळेस भारतीय नागरिक असेल तरच मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अन इंडियन सिटिझन, भारतीय नागरिक. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ अक्वायरिंग इंडियन सिटिझनशिप थ्रू नॅचरलायझेशन? नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, परदेशी व्यक्ती भारतात किमान 12 वर्षे राहून आणि इतर अटी पूर्ण करून नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाय अप्लाइंग अँड फुलफिलिंग रेसिडेन्सी कंडिशन्स. अर्ज करून आणि निवासी अटी पूर्ण करून नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवता येते. पुढचा प्रश्न आहे, विच अथॉरिटी ग्रांट इंडियन सिटिझनशिप थ्रू नॅचरलायझेशन? भारतीय नागरिकत्व नैसर्गिकरणाद्वारे कोण प्रदान करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार राष्ट्रपतींना नैसर्गिकरणाद्वारे नागरिकत्व प्रदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिमम रेसिडेन्सी रिक्वायरमेंट फॉर द फॉरेनर टू अप्लाय फॉर इंडियन सिटिझनशिप थ्रू अ नॅचरलायझेशन? नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याची परदेशी व्यक्तींसाठी किमान निवास आवश्यकता किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नागरिकत्व अधिनियम 1955 अंतर्गत भारतीय नागरिकत्व अर्ज करण्यासाठी परदेशी व्यक्ती किमान 12 वर्ष भारतात राहिलेला पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, 12 इयर्स, 12 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, अ पर्सन लुजेस इंडियन सिटिझनशिप इफ दे? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत व्यक्ती भारतीय नागरिकत्व गमावतो? तर मित्रांनो,
नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार भारतीय नागरिक जाहिरात करून स्वेच्छेने नागरिकत्व सोडू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रिनाउन्स सिटिझनशिप व्हॉलंटरीली, स्वतःहून नागरिकत्व सोडणे. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द सिटिझनशिप ऍक्ट इन्क्लुडेड? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये नागरिकत्व अधिनियम समाविष्ट आहे? तर मित्रांनो, सिटिझनशिप प्रोव्हिजन ज्या आहेत त्या संविधानाच्या भाग 2 मध्ये आहेत, परंतु कोणत्याही विशिष्ट अनुसूचीमध्ये नाहीत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नो शेड्यूल, कोणत्याही अनुसूचित नाही. पुढे आहे, द ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया OCI इज ग्रांटेड टू, परदेशी भारतीय नागरिकत्व OCI कोणाला दिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, OCI भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना दिले जाते, परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फॉरेन नॅशनल ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ अक्वायरिंग इंडियन सिटिझनशिप? खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये नागरिकत्व एकतर जन्माद्वारे मिळवलं जाऊ शकतं, वंशपरंपरेने मिळवलं जाऊ शकतं, नोंदणीद्वारे मिळवलं जाऊ शकतं, पण गुंतवणुकीद्वारे हे नागरिकत्व मिळवलं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बाय इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीद्वारे. पुढचा प्रश्न आहे, द कॉन्सेप्ट ऑफ सिंगल सिटिझनशिप इन इंडिया इज बॉरोड फ्रॉम विच कंट्री? एकल नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर भारतात एकल नागरिकत्व संकल्पना लागू आहे ती ब्रिटिश मॉडेलवरती आधारित आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, UK, युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिटिझनशिप ऍक्ट 1955? नागरिकत्व अधिनियम 1955 चा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 जो आहे, भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी समाप्ती आणि इतर बाबींसाठी तरतुदी निश्चित करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टू रेग्युलेट सिटिझनशिप अँड इट्स मोड ऑफ ॲक्विजिशन, नागरिकत्व आणि त्याच्या मिळवण्याच्या मार्गांचे नियमन करणे. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज नॉट रिक्वायर्ड फॉर अक्वायरिंग इंडियन सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन? भारतीय नागरिकत्व नैसर्गिकरणाद्वारे मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकत्व नैसर्गिकरणाद्वारे मिळवण्यासाठी भारतात मालमत्ता असणे आवश्यक नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ओनिंग अ प्रॉपर्टी इन इंडिया, भारतात मालमत्ता असणे. पुढे आहे, विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ सिटिझनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद संविधानाच्या प्रारंभ काळातील नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 5 जो आहे तो संविधानाच्या प्रारंभ काळातील नागरिकत्वाशी असणाऱ्या ज्या पात्रता आहेत त्या स्पष्ट करतो. त्यामुळे ऑप्शन ए, आर्टिकल 5, अनुच्छेद 5 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते भारतीय नागरिकत्व म्हणजेच इंडियन सिटिझनशिप बाबतीत काही महत्त्वाचे MCQ, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. सोबतच ग्लोबल ऑनलाईनचा जो क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे 31 मार्च पासून, तो जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेज करू शकता. या कोर्समध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 MCQच्या माध्यमातून तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.